सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आपला जो हा व्हिडिओ आहे हा होता दत्त जयंतीचा. तर देवीचा आणि दत्त जयंतीचा हा मी सेपरेट 2 पार्ट बनवले आहे. कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून. तर दत्त जयंतीला मी छान असा देवारा क्लीन करून घेतला होता. छान असा देवारा क्लीन करून स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि त्याच दिवशी देवही उजळून घेतले होते. मी विचार केलेला एक दिवस आधी उजळून घेऊ, पण दत्त जयंतीला मला सगळ्या देवांचे अभिषेक करायचे होते. पण मी इथे खूप टायमिंग दोघंही मला व्यवस्थित मॅनेज करायचा होता, म्हणून मी देवींचा आणि स्वामींचाच अभिषेक करून घेतला होता. सगळे देव छान असे व्यवस्थित उजळवून घेतले होते. तर इथे छान असं आज रेड आणि येल्लो थीम होती. मोस्ट ऑफ येल्लो जास्त यूज केला होता. येल्लो जास्त वापरला होता. फक्त देवाऱ्यात लास्ट वीकमध्ये येल्लो कापड होता म्हणून हा रेड ठेवला. तर मला आलेले कमेंट्समध्ये पुन्हा एकदा सांगते, हे जे आसन आहे याची ऑर्डर मी स्वतः घेते. पण सध्या जी बहीण आसन बनवते ना, तिचे क्लासेस चालू आहे. ती एज्युकेशन करते. ती सकाळी जाते तर डायरेक्टली तिला यायला 8-8:30 होतात म्हणून पॉसिबल नाही होते. म्हणून आसनची जी ऑर्डर आहे ना, ती सध्या मी स्टॉप केली आहे. हे देवाऱ्यात ठेवलेलं वेल्वेटचं कापड, त्यानंतर हे संपूर्ण आसन हे घरीच बनवतो आणि याची ऑर्डरसुद्धा घेतो. दुसरी एक कमेंट्स आली होती की खंडोबाची मूर्ती कुठून घेतली आहे? तर ही खंडोबाची मूर्ती जी आहे ना, मी ती जेजुरीवरून पायथ्याजवळ जे दुकानं आहेत ना, त्यातील एक दुकानातून घेतली आहे. आता यापुढे जेव्हाही मी जेजुरीला जाईल ना, तर मी स्पेशली जाऊन आहे ना त्यांच्या इथे व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यांच्याकडनं नंबर वगैरे घेऊन देखील तुम्हाला देणार आहे. खरंच जेजुरीला जी ही मूर्ती घेतली ना, अशी मूर्ती रेखीव आणि एवढ्या कमी दरामध्ये ना मला कुठेच नाही भेटली. तर खूप छान होती मूर्ती, मला खूप आवडली आणि मस्तसुद्धा वाटते. आणि मेन वजन पण इतकं आहे आणि स्पेशली खूप छान मूर्ती आहे. अशी जी म्हणजे जी रेखीवपणा असतो ना मूर्तीचा, जसं माझ्या बाकीच्या ज्या मूर्त्या आहे ना, तशी खंडोबाची मूर्ती मी इकडे भरपूर वेळा बघितली पण नाही भेटली आणि ॲक्च्युली त्या दुकानामध्येच ही खूप छान होती. तर इथे बघा छान देव वगैरे उजळून झाले आहे. मस्त इथे दिवा लावून घेतला. तर इथे मी तिळाच्या तेलाचा दिवा लावते आणि आहे ना, हा दिवा जर पूर्ण भरून लावला ना, तर तो पूर्ण दिवसभर चालतो. इतका मोठा हा दिवा आहे आणि हा दिवा आहे ना, मी जिथून देव घेतले आहे ना, तिथूनच घेतला आहे. याच्याबद्दलही मला बऱ्याच कमेंट्स आल्या. एक ताईंची ही सुद्धा कमेंट्स होती की दिव्यातली वात रोज चेंज करता का? तर नाही ताई, मी 2 दिवसांनी वगैरे अशी चेंज करते आणि जर मला बाय चान्स वाटलं की खराब झाली आहे, तेव्हा मी चेंज करते. तर इथे छान स्वामींचा आहे ना, पंचामृतने छान अभिषेक करून घेतला होता. आज आहे ना, स्वामी खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. मठात मला जायला पॉसिबल नाही झालं. तर मी घरी छान स्वामींचे दर्शन घेतले, छान अभिषेक करून घेतला. पंचामृत एकत्र करूनही तुम्ही अभिषेक करून घेतात. मागे एका ताईंची कमेंट्स होती आणि ज्या ताईंनी दादांकडनं मूर्ती मागवली आहे मुंबईवरून, जे स्वामी आर्ट म्हणून विश्वंभर दादा आहेत त्यांचं नाव. वेस्टर्न लाईनला त्यांचं जे आहे ना, ते हे मूर्त्यांचं काम करतात. त्या बऱ्याच ताईंनी मागवल्या आहेत. अभिषेक मी फक्त गुरुवारी करते पंचामृतने आणि विशेष दिवशी करते. रोज स्वामींचा अभिषेक करत नाही. कुठलेही डाग वगैरे पडत नाही. फक्त हिना अत्तर डायरेक्टली लावायचं नाही. हळद वगैरे असं काहीही अभिषेकमध्ये वापरायचं नाही आहे. मी एक गंध लावते. हा मुकुटबद्दलसुद्धा मला बऱ्याच कमेंट्स आल्या. तर हे मुकुट आहे ना, हे गोल्डन कोटिंगमध्ये येतं. त्यांच्याकडनं मूर्ती घेतली तरच दादा हे मुकुट बनवून देतात. त्याचं कारण असं आहे की परफेक्ट आलं पाहिजे, परफेक्ट साईज माहिती पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्या शॉपमधून घेतलं असेल तर परफेक्ट साईज बनत नाही, म्हणून दादा मुकुटची ऑर्डर घेत नाही. तर हे मुकुट दादांकडनं जर तुम्ही मूर्ती घेतली असेल तर तुम्हाला बनवून मिळेल. तर आज मला गुरुवारी आहे ना, तुळजाभवानीचे रूप मला बनवायचे होते, म्हणून मी माझ्या कुळदेवतेचा सुद्धा पंचामृतने छान अभिषेक करून घेतला. जेव्हा आपले मार्गशीर्षचे जे गुरुवार असतात ना, तर छान असा तुम्हाला ज्या देवीचं लक्ष्मीचं रूप हे करायचं आहे किंवा तुम्हाला तुळजाभवानीचं करायचं आहे, तर छान त्या देवीचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. पण हो, दुसऱ्या कुठल्या देवीचं तुम्ही करताय, ती मूर्ती तुमच्या देवाऱ्यात नसेल तर मात्र तुम्ही नाही केला. हे बघा, देवी म्हणजे काय, एकच देवीचे अनेक रूप आहे. तर कुठल्याही देवीचा त्यावेळेस तुम्ही अभिषेक केला तरीही चालतो. तर इथे छान मस्त मी असा तुळजाभवानीचा अभिषेक करून घेतला होता. पुढे मग महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतला.
मागची जी आपली होती कोल्हापूरची अंबाबाईचं रूप धारण केलेली देवीचं रूप जे आहे ते मांडलं होतं आणि आज तुळजाभवानीचं. आणि बघा किती सुंदर असा मळवट भरून घेतला आहे. जेव्हाही देवींना मळवट भरतो ना, तर खरंच सांगते त्यानंतर देवीचं रूप खूप खुलून दिसतं आणि इतकं सुंदर वाटतं ना मळवट भरल्यानंतर देवीचं. आणि खूप इझी. आणि मी तरी मळवट जेव्हा भरते ना, आठवडाभर मूर्तीला जसाचा तसा मळवट राहतो. तर इथे छान आहे ना महालक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करून घेतला होता. मी मूर्त्या जी भैया पावडर आहे त्यांनी क्लीन करून घेते. आणि कधीही लक्षात ठेवा, तुम्ही जर किचनमध्ये देव स्वच्छ करत असाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या इथे नॉनव्हेज बनतं आहे नाही बनत आहे. माझ्याकडे तर नॉनव्हेज बनत नाही, पण ज्या ताईंकडे बनतं त्या दिवशी स्वच्छ किचन धुवून घ्यायचं आहे, पुसून नाही. छान गोमित्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे. ज्या बेसिंगमध्ये तुम्ही करत असाल ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, तिथे गोमित्र शिंपडायचं आहे. त्यानंतर देव धुवायचं आणि देव एक एक करून धुवा. एक देव धुतो आणि दुसऱ्या खालीच असे बेसिंगमध्ये एखाद्या घंगाळ्यामध्ये ठेवता आणि त्याच्यावरच ते पाणी पडतं, असे देव नका धुवू. ज्या प्रकारे तुम्ही देवाबद्दल श्रद्धा पाळतात ना, तर त्या गोष्टीही करा. तुम्ही कोणतीही गोष्ट आपल्याला असं केलं तर चालेल का? आणि जेव्हाही आपण म्हणजे देव धुतो ना, जेव्हा देव देवाऱ्यात असतात, तेव्हा हात जोडून देवांना प्रार्थना करायची की मी तुम्हाला अभिषेक करण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी तुमच्या स्थानावरून मी उचलतो आहे, तर मला आज्ञा द्यावी, असं म्हणूनच देवांना हलवायचं असतं. बऱ्याच ताई डायरेक्टली हाताने उचलतात, ठेवतात आणि अक्षरशः आहे ना, खरंच वाईट वाटतं. मी काही जणींचे व्हिडिओ बघते ना, एक प्लेट घेतात, त्याच्यामध्ये सगळे देव एकावर एक टाकतात आणि अक्षरशः भांडे कसे घासतो तसं बेसिनमध्ये जाऊन देवांना घासतात. खूप चुकीचं आहे. असं बिलकुल कोणत्याही ताईंनी नका करू. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा ठेवतो ना, तर श्रद्धेने थोडं करा, पण व्यवस्थित करा. तर इथे बघा किती सुंदर माझी पूजा झाली होती आणि तुळजाभवानीचे रूप बघा किती सुंदर वाटत होते. आणि मी आज आहे ना नारंगी कलरचे जे वस्त्र आहे ना, ते स्वामींना घातले होते. तर बघा इथे गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या आहे. त्यानंतर ह्या ज्या वेण्या आहे ना, एका ताईंची कमेंट्स होती की कुठल्या स्टोअरमध्ये भेटता. तर हे फुलं कुठल्याही स्टोअरमध्ये नाही, जिथे फुल मार्केट असतं ना, तिथे हे सगळं भेटतं. तर हे दादरहून मी कंट्या वगैरे घेतल्या होत्या, वेण्या. मी एक दिवस आधी गेलेली दादरला, तर तेव्हा हे सगळं घेतलं होतं. त्यानंतर महालक्ष्मीच्या इथे जो कळस मांडला आहे ना, त्याबद्दलसुद्धा मला कमेंट्स आली होती. तर तो बाप्पा मोरया स्टोअरमधून घेतला आहे. त्याबद्दलचा आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे, त्यामध्ये किमती वगैरे सगळं सांगितलं आहे. तर बघा किती सुंदर वाटत आहेत स्वामी. तर अशी सुंदरशी अशी माझी गुरुवारी पूजा झाली होती. त्यानंतर गुरुचरित्र वाचून झालं होतं. अशा प्रकारे छान अशी गुरुवारची पूजा झाली होती. श्री स्वामी समर्थ.